मुलुंड मेट्रो अपघातावरून अमित ठाकरे कडाडले। हा मृत्यू नाही तर प्रशासनानं केलेला खून आहे। गाणी गाणारे रस्ते नको, दर्जेदार रस्ते हवेत। म्युझिकल नखरे थांबवण्याची ठाकरेंची मागणी। 0 हीच आहे आपल्या आयुष्याची किंमत। 0 प्राइज ऑफ मुंबईकर्स लाईफ हा संताप व्यक्त केलाय मनसे नेते अमित ठाकरेंनी। मुलुंड मेट्रो दुर्घटनेवरून अमित ठाकरेंनी राज्य सरकारला खडे बोल सुनावलेत। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अनेकांचा बळी गेलाय, पण हा मृत्यू नसून खून असल्याचा घणाघाती आरोप ठाकरेंनी केलाय। या संदर्भात अमित ठाकरेंनी एक पोस्ट लिहित सरकारला आरसा दाखवलाय। सोबतच नुकसान भरपाईच्या रकमेवरूनही सरकारवर हल्लाबोल केलाय। अमित ठाकरेंनी काय म्हटलंय सविस्तर पाहूया। मुंबईत मुलुंड मेट्रो मार्गिकेवर शनिवारी स्लॅब कोसळून अपघात झाला। यात एकाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झालेत। या दुर्घटनेवरून कंत्राटदारावर कारवाई केली जाणार आहे, त्यासाठी काहींना अटकही झाली आहे। पण या दुर्घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। निकृष्ट दर्जाचं काम आणि प्रशासनाचं दुर्लक्ष यामुळे निष्पापांचा जीव जातो, याची जबाबदारी कोण घेणार असा सवालच अमित ठाकरेंनी केलाय। काय आहे त्यांची पोस्ट पाहूया। 0 हीच आहे आपल्या आयुष्याची किंमत। मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला। हा अपघात नाही तर प्रशासनानं केलेला खून आहे। जनतेच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा, असं म्हणत अमित ठाकरे पुढे लिहितात, मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला। हा अपघात नाही तर प्रशासनानं केलेला खून आहे। निकृष्ट दर्जाचं काम, सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून केलेला जुगाड आणि वारंवार ताकीद देऊनही झालेलं दुर्लक्ष, याची जबाबदारी कोण घेणार? हा सवाल करतानाच अमित ठाकरेंनी म्युझिकल रस्त्यावरूनही सरकारला टोले लगावलेत। ते लिहितात, सरकार कोस्टल रोडवर गाणी वाजवणारे रस्ते बनवून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न आहे। आपल्याकडे घराबाहेर गेलेला माणूस जिवंत घरी परतेल की नाही याची खात्री नसताना हे बालिश हट्ट कशासाठी? अनियंत्रित गर्दीमुळे होणारे रेल्वे अपघात, निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे लोकांचे जाणारे प्रमाण, याची तर सरकार दरबारी दखलही घेतली जात नाही, अशी खंत ठाकरेंनी व्यक्त केली आहे। तर या अपघात प्रकरणी सरकारनं मृतांच्या वारसांना अवघी 5 लाख रुपयांची मदत दिली आहे, त्यावरही अमित ठाकरेंनी आक्षेप घेतलाय। ते लिहितात, मुलुंड प्रकरणी कंत्राटदाराला 6 कोटींचा दंड, पण ज्या कुटुंबाचा आधार गेला त्यांना फक्त 5 लाखांची क्षुल्लक मदत। एखाद्या कुटुंबाची राख रांगोळी झाल्यावर त्यांच्या दुःखाची अशी शून्यात गणना करताना सरकारला लाज कशी वाटत नाही, असा संताप अमित ठाकरेंनी व्यक्त केलाय। लोकांच्या जीवापेक्षा सरकारला इव्हेंटबाजी महत्वाची वाटते, असा टोला लगावत कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा ठाकरेंनी समाचार घेतला। शेवटी अमित ठाकरेंनी सरकारकडे मागणी केली आहे की आम्हाला गाणी गाणारे रस्ते नकोत तर दर्जेदार रस्ते हवेत। मुंबईकर टॅक्स भरतोय तो तुमच्या इनोव्हेटिव्ह स्टंटसाठी नाही तर एका सुरक्षित आयुष्यासाठी। त्यामुळं हे असले म्युझिकल नखरे थांबवा आणि आधी लोकांना एक सुरक्षित आयुष्य देण्याची बेसिक मागणी पूर्ण करा, असं म्हणत अमित ठाकरेंनी मुलुंड अपघातावरून सरकारला धारेवर धरलं। जनतेच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवण्याची मागणी अमित ठाकरेंनी केली आहे। यावर सरकारकडून काय प्रतिक्रिया येते का हे पाहावे लागेल। पण सोलापूर हत्या प्रकरणात हळवे झालेले अमित ठाकरे मुलुंड मेट्रो अपघातावरूनही संवेदना व्यक्त करताना दिसून आले। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।